आम्ही आता त्या दिवशी सगळी माहिती जमा केलेली आहे आणि ज्यांनी जसं पूजा खेडकरचं झालं त्याच धर्तीवर या सगळ्यांवर कारवाई होईल। दिव्यांगासारख्या अतिशय वेदनादायी विभागाचं त्या घटकाचं आरक्षण जर असं हिसकावून घेत असेल तर त्या नालायकांना धडा दाखवू, त्याला जे जे काय चिरफाड करायचं आहे सगळं करू आपण, त्यात कुठलेही कमी होणार नाही। सरकार कमी पडलं तर आम्ही कमी पडणार नाही। सगळे आता ते आमच्याकडे सगळं माहिती आलेली आहे। उद्या परवा मुख्य सचिवाला भेटून त्यांच्यावर पूर्ण चौकशी समिती नेमून जिथे जिथे ते दोषी आढळून निवड फौजदारी गुन्ह्यासहित आपण दाखल केले पाहिजे। मला वाटते हा एवढा मोठा प्रश्न नाही आहे, तो त्यांच्या पुरता मर्यादित, त्या परिवारापुरता मर्यादित विषय। 75व्या वर्षामध्ये ही जी तफावत आहे, एक तर दोन वाद तयार केले, शहर आणि ग्रामीण। शहरवाल्यांना 2.5 लाख आणि गाववाल्यांना 1.25 लाख। शहरवाल्याला 150 लिटर पाणी पर परिवार, गाववाल्याला 50 लिटर पाणी। हा जो वाद आहे याच्यावर कोणी बोलत नाही ना। काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि भाजपच्या राज्यात तेच आहे। यामध्ये कोणी बोलायला तयार नाही आहे आणि का बोलत नाही हे मला माहीत नाही, पण आम्ही ते सातत्यानं बोलत आलो आहे। वास्तविक 2.5 लाखातही घर होत नाही, 5 लाख दिले पाहिजे। कारण तो चांगलं घर जेव्हा पाडतोय किंवा इतक्या वर्षाचं घर, आयुष्यात काय मिळवतं माणूस किंवा त्याच्या अपेक्षा काय असतं, की एक घर चांगलं असलं पाहिजे आणि ते 75व्या वर्षामध्ये कुठलं सरकार देऊ शकलं नाही। तूटपुंजी पहिले कितीचं होतं, इंदिरा गांधीच्या वेळेस 3,000, नंतर किती झालं 28,000, मग झालं 68,000, मग झालं 1.25 लाख। ही मला वाटते हे विटंबन आहे। घर द्यायच्याऐवजी तुम्ही त्याला थोबाडीत मारल्यासारखं। नाही दिलं तर परवडलं हो, तर आहे त्या घरात बिचारा तुम्ही पहा ना, 1.25 लाखात घर, साधी बाथरूम निवड, इथल्या हॉटेलवाल्याला विचारा बाथरूमचा खर्च किती आला। त्याच्या बाथरूमचा खर्च जर 1.5-2 लाखावर होते तर 1.25 लाखात घर कसं होते? कुठले गणित मांडले तुम्ही? त्यामुळे याचा आम्ही सातत्यानं हाच विषय मांडतो आहे। ही आर्थिक विषमता हे जातीय विषमतेपेक्षा फार मोठी आहे, धर्म विषमतेपेक्षा फार मोठी आहे। आर्थिक विषमतेमध्ये सगळा समाज, सगळा धर्म ढवळून निघत आहे। त्याचे परिणाम सगळ्या गरीब घटकावर, कष्टकरी, कामकरी या सगळ्यांवर पडत आहे। इथं काम करणारा 24 तास मेहनत करणाऱ्या लोकांच्या पदरी काय येतं ते संशोधन आहे। तुमच्या पदरी काय येतं आणि तुमच्या मालकाच्या पदरी काय येतं याचं ताळमेळ तर कुठं लागलं पाहिजे का नाही? तुम्ही इतक्या मोठ्या मजली बिल्डिंग बांधताय, 20-20 मजली बिल्डिंग बांधतो आपण, त्या ठेकेदाराला भेटणारा नफा आणि तिथं काम करणाऱ्या कामगाराला भेटणारी मजुरी याचंच तुम्ही संशोधन नाही करणार, त्याची वाटणी नाही करणार। पण ते आमचं जसं होतं टाटा बिर्ला, आमचा वाटा कुठं आहे हो? आम्ही सरकारमध्ये शोधतो का आमच्या मजुराचा आणि शेतकऱ्याचा वाटा कुठं आहे? त्या बजेटमध्ये आम्हाला काय दिलं? 6 लाख कोटीचं बजेट मांडलं। 6 लाख कोटीमध्ये 3.5 लाख हे कर्मचारी अधिकाऱ्यांनाच खाल्लं। 25-30 कोटी रुपये 25-30% म्हणजे 40%च्या बरोबर रस्ते आणि सुविधेमध्ये गेलं। त्याच्यात बिल्डरनं आणि अधिकाऱ्यानं पुन्हा किती खाल्लं तपासा। मग सामान्य माणसाच्या 7 कोटी जनतेला दिलं काय तुम्ही? सगळ्या योजना पकडल्या तर 75,000 कोटीच्या वर जात नाही। इवन लाडकी बहीणच्या सहित हे 75-80 हजार कोटीच्या वर जात नाही। म्हणजे 8 कोटी जनतेला तुम्ही 70,000 कोटी आणि 20 लाख कर्मचारी अधिकाऱ्याला तुम्ही 3.5 लाख कोटी। कोण मोठा आहे? काय गरज आहे त्या प्राध्यापकाला 2.5 लाख रुपये महिना द्यायची? काय गरज आहे आमदाराला 2.5 लाख रुपये महिना द्यायची? काय गरज आहे त्या कलेक्टरला 2.5 लाख रुपये महिना द्यायची? त्याचं काम आहे का तेवढं? कुठं मूल्यमापन होतं त्या अधिकाऱ्याचं? त्या तहसीलदाराचं मूल्यमापन नाही, त्या अधिकाऱ्याचं मूल्यमापन नाही, पगार चालू आहे, काम कमी पैसा जास्त। हे सगळं बंद केलं पाहिजे। कर्जमाफी देऊन फार फायदा होणार नाही। कर्जमाफी देत असताना इथून 2 वर्षाची मुद्दल आणि व्याज त्याचा 0.5% माफ केलं पाहिजे। कर्ज घेण्याची व्यवस्था का आली शेतकऱ्यावर? कारण लुटीची व्यवस्था निर्माण झाली म्हणून। लुटीची व्यवस्था काय झाली? 9,000 रुपये क्विंटल कापसाचा भाव शिफारस केली राज्य सरकारनं, मी नाही म्हणत, 15% नफा धरून। आता 15% नफा धरून जर 9,000 रुपये भाव राज्य सरकारनं शिफारस केली केंद्राला, केंद्रानं किती भाव जाहीर केले?
या वर्षीचे बरं आत्ता येणारा कापूस 7,000 रुपये. मग एका क्विंटल माझं नुकसान किती झालं? 2,000. आता हे काँग्रेसमध्ये हेच होतं आणि भाजपामध्ये हेच आहे. यांनी फक्त बॉटलच्या वरचं लेबल बदलवलं. बॉटल वही है, दारू वही है. नशा उतनी आती है जितने काँग्रेस के टाइम आती थी. कोई फरक नाही काँग्रेस और भाजपा में, काहीच फरक नाही आहे. फरक असेल तर या समोर आमच्या दाखवा फरक. तुमच्या राज्यात कापसाले काय भाव भेटत होते, आम्ही शिफारस काय केली होती? अहो इथं 2,000 रुपये क्विंटल मागं, जर एका क्विंटल मागं 2,000 15% नफा धरून भाव भेटत नसेल तर मग शेतकरी सुखी कसा होईल? एका एकरात 10 क्विंटल पकडलं तर 20,000चं नुकसान, 5 क्विंटल असेल तर 1,00,000चं नुकसान, आणि 4 वर्षाचं 5 वर्षाचं पकडलं तर 5 लाखाचं नुकसान आहे. मग तुम्ही देता किती? कसं आहे, शरद जोशीनं हेच म्हटलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम. घामाच्या दामाले मूल्य नाही, श्रममूल्य भाव जाहीर केले. या वर्षीचे बरं आत्ता येणारा कापूस 7,000 रुपये. मग एका क्विंटल माझं नुकसान किती झालं? 2,000. आता हे काँग्रेसमध्ये हेच होतं आणि भाजपामध्ये हेच आहे. यांनी फक्त बॉटलच्या वरचं लेबल बदलवलं. बॉटल वही है, दारू वही है. नशा उतनी आती है जितने काँग्रेस के टाइम आती थी. कोई फरक नाही काँग्रेस और भाजपा में, काहीच फरक नाही आहे. फरक असेल तर या समोर आमच्या दाखवा फरक. तुमच्या राज्यात कापसाले काय भाव भेटत होते, आम्ही शिफारस काय केली होती? अहो इथं 2,000 रुपये क्विंटल मागं, जर एका क्विंटल मागं 2,000 15% नफा धरून भाव भेटत नसेल तर मग शेतकरी सुखी कसा होईल? एका एकरात 10 क्विंटल पकडलं तर 20,000चं नुकसान, 5 क्विंटल असेल तर 1,00,000चं नुकसान, आणि 4 वर्षाचं 5 वर्षाचं पकडलं तर 5 लाखाचं नुकसान आहे. मग तुम्ही देता किती? कसं आहे, शरद जोशीनं हेच म्हटलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम. घामाच्या दामाले मूल्य नाही, श्रममूल्य संपलं या देशातलं. जो अधिक श्रम करन, अधिक कष्टानं जगन तो मरण या देशामध्ये, आणि जो बेमानीनं जगन तो सत्ताही घेईन, पोस्टही घेईन, अधिकारी होईल, आमदारही होणार आणि खासदारही होणार. हे बदलायचं आहे आम्हाला. आता आमची ताकद तेवढी नाही, कारण आमचा विचार सहजासहजी पटणारा नाही, अर्थकारणाशी विचार आहे. आमचा विचार जातीसोबत आहे का, धर्मासोबत आहे का, धर्माच्या झेंड्यासोबत आहे का, निळा हिरवा पिवळा भगवा असा आमचा विचार नाही आहे. तो झेंडा ज्या कार्यकर्त्यानं पकडला ना त्याच्या घरातला विचार करतो आम्ही अजेंडासोबत चालतो. अजेंडासोबत जुळायला थोडा वेळ लागेल, पण चांगले उमेदवार, जसं आता हनुमंत आम्हाला भेटले, तसे उमेदवार जर चांगले भेटले तर त्याची बांधिलकी सामान्य माणसासोबत असली पाहिजे. आमच्यासोबत नाही ठेवली तरी चालेल. सामान्य माणूस हा आमच्यासाठी देवासमान आहे. विठ्ठलाचा पांडुरंग, आम्ही पंढरपूरचा पांडुरंग आम्ही त्या सामान्य माणसात पाहतो. अर्थात दिव्यांगासाठी पाहत गेलो. किमसे 150 शासन निर्णय आपण काढले, दिव्यांग मंत्रालय काढलं, आणि 350 गुन्हे दाखल झाले. शेतकरी, आणि मला नाही वाटत महाराष्ट्रात एखाद्या नेत्यावर 350 गुन्हे दाखल असतात. 115 वेळा रक्तदान केलं. ही आमची हुशारकी आहे, हे आमची गर्वाची गोष्ट आहे. आम्ही असं राजकारण करतोय, सेवेचं, आंदोलनाचं, सामान्य माणसाचं राजकारण करतोय. आणि सामान्य माणसाच्या राजकारणात आता चांगले माणसं भेटले तर निश्चितच दमदारपणे लातूरमध्ये लढू. तिसरी आघाडीने आमचीच पहिली आघाडी राहील, हे सगळे तिसरे राहील. मी शेतकऱ्यावर जेव्हा बोलत होतो तेव्हा अभिमन्यू पवार काहीतरी, मला काय बोलत होते आठवत नाही, पण त्यांनी काहीतरी शेतकऱ्याच्या विरोधी बोललं. म्हटलं तुमच्या अंगात येईल, तुम्ही मला रोखू नका, मी शेतकऱ्याच्या बद्दल बोलत आहो. ते बोलले, आणि मला आता समजलं की ते मतदारसंघात त्याच्या शेतकऱ्यापर्यंत खूप घुमलं, त्याच्या अंगलट आलं. हे चांगली गोष्ट. मला एक सांगा, कांद्याच्या विभागामध्ये कांद्याला भाव पडले म्हणून खासदार पाडले, याच्यासारखा आनंद बच्चू कडूला दुसरा नाही आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार, आमदार, खासदार पडले पाहिजे. तो कोणी असो, तो कोणताही हरामी असो, शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मजुराच्या प्रश्नावर, काम कष्ट करणाऱ्याच्या प्रश्नावर छेदलं पाहिजे. आज अभिमन्यू पवार त्याच्या मतदारसंघात त्याला लोक शेतकरी भेद करत आहे, ही कमाल आहे. याला सलाम करतोय. ज्या मतदारांनी शेतकरी मजुराच्या प्रश्नावर जेव्हा भेदन, तेव्हा या देशामध्ये नवीन क्रांती उदयास येईल. कष्ट करणाऱ्याची बाजू भरभक्कम होईल, आणि बेमानीनं जगणारे लोक मातीमोल होईल.